वंदन सुषमाताई, आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित कृपाछत्र मातेचे या सदरात आजच्या आपल्या वक्त्या आहेत सुषमा देशपांडे मुलमुलेताई. ताईंनी BSc जीवशास्त्रात व BA इंग्रजी साहित्यात केले आहे. 35 वर्ष स्टेट बँकेत ताईंनी सेवा दिल्यानंतर आता असंख्य छंद जोपासण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. लेखन, वाचन, अभिनय, मंच संचालन, थीमवर आधारित कार्यक्रमांचे संहिता लेखन, तसेच निवेदन, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, मुलाखतकार, कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन याबरोबर सामाजिक कार्यात पण त्या सक्रिय आहेत. आजवर 300च्या वर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच निवेदन ताईंनी केले आहे. त्यांच्या ललित भाषणांचे तसेच कथाकथनाचे नागपूर आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारण होत असते. तरुण भारत नागपूर व महाराष्ट्र टाइम्स नागपूर यामध्ये स्तंभलेखन त्या करतात. ताईंच्या दिवे अत्तराचे या काव्यसंग्रहाला 2021 सालाचा कविवर्य कृ ब निकुंभ स्मृती सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झाला आहे. कथांनाही काही संस्थांचे पुरस्कार तसेच भारतीय स्टेट बँकेकडून उत्कृष्ट ग्राहक सेवा व जमा संग्रहण याबाबतचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तमाच्या तळाशी दिवे लागले हे ताईंचे पुस्तक जे एका अद्वितीय जीवन कहाणीवर आधारित आहे. त्याची एकाच महिन्यात पहिली आवृत्ती संपून दुसऱ्या आवृत्तीवर काम सुरू आहे. अंमळनेर येथे 2024 मध्ये पार पडलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादात निमंत्रित वक्ता म्हणून ताईंचा सहभाग होता. ताईंचे सुषमा मुलमुले या नावाने YouTube चॅनेल आहे. लहान मुलांसाठी श्रीराम कथांचे 30 भाग व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. आपल्याला सगळ्यांनाच वाटते की आपल्या मुलांवर सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद असावा. म्हणून आज सुषमाताई माता सरस्वती या विषयावर संवाद साधणार आहेत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमामि त्वां गणपतिं सगुणरूपं ओंकारं एकदन्तं गजाननं महाकायं लंबोदरं मोदकप्रियं वरदहस्तं वीरं पाशांकुशधरं सर्वसिद्धं मंगलं पार्वतीसुताय नमो नमः. नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कृपाछत्र मातेचे या सदरामध्ये माता सरस्वती या विषयावर बोलण्यासाठी आज आपण मला बोलवलं या ठिकाणी. मी आपली खरंच कृतज्ञ आहे. मी वक्ता नाही, वक्तृत्व ज्याला म्हणतात किंवा उत्तम वक्ता ज्याला म्हणतात ते मला जमत नाही. त्याच्या मी जवळपासही फिरकू शकत नाही. काही लिहून दे म्हटलं एखाद्या विषयावर तर मी बऱ्यापैकी लिहू शकते, पण बोल म्हटलं की मात्र मला दडपण येतं. आणि तरी सुद्धा मी हे निमंत्रण का स्वीकारलं तर या विषयाच्या निमित्ताने मला माता सरस्वतीच्या सानिध्यात काही वेळ तरी रमता येईल, थोडासा अभ्यास करता येईल या मोहाने मी आज हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि ही संधी मला डॉक्टर ऋता खापर्डे तुम्ही दिली याच्यासाठी मी तुमची खरोखरच कृतज्ञ आहे. मी नेहमी तुमच्या कायम ऋणात असेन. तर मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान, बुद्धी, विद्या, संगीत, कला, चातुर्य, स्मृती आणि वाणी यांची अधिष्ठात्री देवी म्हणून आपण देवी सरस्वतीला मानतो. याशिवाय ती मातृत्व, आध्यात्मिकता, ग्रंथ, मंत्र आणि नद्यांची अधिष्ठात्री देवी आहे. आदिशक्तीची अनेक रूपं आहेत. दुर्गेची 9 रूपं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. पण त्याशिवाय आदिशक्तीची आणखी काही रूपं आहेत. ती शक्ती रूपिणी आहे, मातृरूपिणी आहे, लक्ष्मी रूपिणी आहे, शांती रूपिणी आहे. कांती, क्षुधा, तृष्णा, छाया, बुद्धी, विद्या अशा अनेक रूपामध्ये ती आपल्या सगळ्यांमध्ये वास करत असते. यात वर्णन केलेली विद्यारूपिणी म्हणजे माता सरस्वती. ज्ञान आणि चेतनेच्या रूपात ती सगळ्या प्राणीमात्रांमध्ये सामावलेली आहे. सरस्वती हे आदिशक्तीचं सत्वगुणप्रधान असं रूप आहे. शतरूपा, ब्राह्मणी, वीणा वादिनी, वीणा पाणी, वाग्देवी, वागेश्वरी, भारती, शारदा अशी तिची अन्य अनेक नावं आहेत. शारदा हे सरस्वतीचंच दुसरं नाव आहे.
शारदा हा शब्द श्रुती या शब्दापासून तयार झालेला आहे. श्रुती म्हणजे जे ऐकलं जातं ते ज्ञान, ते संगीत, ती वाणी, म्हणून ती शारदा. आणि शारदा हे सरस्वतीचंच दुसरं नाव आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या देशातल्या 18 महाशक्तीपीठांपैकी शृंगेरी शारदा पीठ हे दक्षिणेकडलं शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र आहे. शृंगेरी पीठामध्ये, तिथल्या मठामध्ये शंकराचार्यांनी शारदेची चंदनाची काष्ठमूर्ती बनवून, स्वतःच्या हाताने बनवून तिची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली होती. या मूर्तीच्या हातामध्ये अ, अक्षमाला हे तपाचं प्रतीक आहे. एक हात तिचा वरदमुद्रेत आहे, एका हातामध्ये अक्षमाला आहे. ही अक्षमाला हे तपाचं प्रतीक आहे. अ, अमृतकुंभ तिच्या हातात आहे, ते अमरत्वाचं प्रतीक आहे. आणि पुस्तक हे विद्येचं प्रतीक आहे. तिच्या हातांवर पोपट विसावलेला आहे. आता जे पाकव्याप्त काश्मीर आहे ना, त्या ठिकाणी नीलम घाटीमध्ये जेव्हा दाक्षायणी सतीच्या देहाचे 51 तुकडे झाले आणि ते ठिकठिकाणी पडले भारतीय उपखंडात, तर त्यापैकी तिचा उजवा हात त्या ठिकाणी पडला आणि मग तिची जागा होती ती शारदा पीठ म्हणून प्रसिद्ध झाली. पण हे दुर्दैवाने हे ठिकाण आज आपल्या अखंड भारतामध्ये नाही आहे किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते ठिकाण आहे. अ, आणि म्हणून तिला काश्मीरपुर निवासिनी असं म्हटलं जातं. तिचं त्या ठिकाणी ठाणं असल्यामुळे तिला काश्मीरपुर निवासिनी असं म्हटलं जातं. आता कशी आहे ही सरस्वती किंवा शारदा? तर ती अत्यंत रूपवान आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना आधी भगवान श्री गणेशाला, बुद्धिदात्या गणेशाला वंदन केलं. ओम नमोजी आद्या असं म्हणत त्याला वंदन केलं आणि त्याचे आशीर्वाद घेतले. आणि मग पुढे गेल्यानंतर त्यांनी देवी माता सरस्वतीला सुद्धा वंदन केलेलं आहे. ते तिला म्हणतात नमन करताना, अभिनव वाग विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी आणि विश्वमोहिनी अशी विशेषणं त्यांनी तिला लावलेली आहेत. आणि ज्ञानेश्वरांचं शब्द सामर्थ्य बघा. केवळ या एकाच ओळीमध्ये त्यांनी माता शारदेच्या समग्र व्यक्तिमत्वाचं अतिशय संपूर्ण असं वर्णन त्यांनी साधलेलं आहे केवळ एका ओवीमध्ये. तिचं पूर्ण व्यक्तिमत्व त्यांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे. तर अभिनव वाग्विलासिनी म्हणजे काय? तर ज्यामध्ये नाविन्य आहे अशा अपूर्व, म्हणजे पूर्वी कधीही निर्माण न झालेल्या वाङ्मयाचा आपल्या वाणीतून विलास दाखवणारी, त्याची विविध रूपं दाखवणारी अशी ती सरस्वती. म्हणून ती अभिनय वाग्विलासिनी. ती चातुर्यार्थ कलाकामिनी आहे म्हणजे काय? ती 64 कलांची स्वामिनी आहेत. ह्या कला तिला वश आहेत. कामिनी या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. कामिनी म्हणजे इच्छा करणारी, एखाद्या गोष्टीची कामना करणारी किंवा मग अतिशय सुंदर अशी स्त्री, जी सगळ्यांना आपल्याकडे मोहित करून घेते, अशी सौंदर्यवती म्हणजे कामिनी. पण ज्ञानेश्वर माऊलींना मात्र जिला सगळ्या कला आणि विद्यांचं उत्तम निर्माण व्हावं अ, अ, अशी जिला कामना आहे, अशी जिची इच्छा आहे, ती कलाकामिनी. या अर्थाने तिला कामिनी असं म्हटलेलं आहे आणि ते मला अगदी योग्य वाटतं. त्यापुढे ते तिला विश्वमोहिनी असं म्हणतात. संपूर्ण विश्वाला ती मोहिनी घालणारी असणारच, कारण सगळ्या कला आणि विद्या तिला अवगत आहेत. त्याच्या मिलाफातून जे तिचं व्यक्तिमत्व निर्माण झालं आहे, ते अर्थातच संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणारं असं अपूर्व तेजस्वी असंच आहे. मा सरस्वतीची चे आशीर्वाद आणि ज्ञानेश्वरांची प्रतिभा यांच्या मिलाफातून अवीट गोडीची अशी ज्ञानेश्वरी निर्माण झाली. ही आपल्या मराठी लोकांवर मा सरस्वतीचे खरोखरच फार मोठे उपकार आहेत. मा शारदा किंवा सरस्वतीची समृद्धी आणि तिचं रूपवैभव जे आहे ना, ते खरोखरच अतिशय अद्भुत असं आहे. कशी आहे ती? ती शुक्लवर्ण आहे, शुक्लांबर आहे, श्वेत पद्मासना आहे, हातात वीणा आणि पुस्तक धारण करणारी आहे, जपमाला हातात घेतलेली, एक हात वरद मुद्रेत असलेली, ब्रह्मास्त्र जाणणारी अशी ती आहे. हंस आणि मयूर हे अतिशय सुंदर, राजस आणि सात्विक रूपाचे पक्षी वाहन म्हणून वापरणारी ती आहे. अत्यंत तेजस्वी, तरीही शांत मुद्रेची ती आहे. ब्रह्मलोकात तिचा निवास आहे. तिच्या उपासनेनं मूर्ख व्यक्ती सुद्धा विद्वान होऊ शकतो, इतकी तिची महती आहे.
आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला विशेषत्वाने आपण तिचं पूजन करत असतो. सरस्वती या शब्दाचा जर आपण विग्रह केला ना, फोड केली ना, तर स रसवती म्हणजे रसासहित असलेली, रसासारखे रसासहित शब्द जिच्यापाशी आहेत, अशी ती सरस्वती, असा त्याचा आपल्याला अर्थ मिळतो. आणि खरंच तर आहे, ज्ञान आणि कला यांच्याशिवाय आपल्या जीवनात रस कसा बरं भरता येईल? या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर्देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. ह्या श्लोकामध्ये तिच्या अलंकाराचं, तिच्या वैभवाचं वर्णन नाहीये, तर केवळ तिच्या शुभ्र तेजाचं आणि इतकं दिव्य तेज असूनही सौम्य असलेल्या तिच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि तिच्या या अप्रतिम अशा सौंदर्याबरोबरच तिच्या कार्याचंही वर्णन अगदी एकाच शब्दात, पण अगदी समर्थपणे या श्लोकात केलेलं आहे. कारण हे वर्णन केवळ तिच्या दैहिकच नव्हे, तर आत्मिक सौंदर्याचं सुद्धा वर्णन आहे. आणि या आत्मिक सौंदर्याच्या जोरावर, या आत्मिक सौंदर्याच्या मदतीनेच ती जगातलं अज्ञानाचं जाड्य म्हणजे जडत्व, म्हणजेच अंधकार नाहीसा करण्याचं महत्वाचं कार्य करत असते. ती अपूर्व सौंदर्यवती आहे. कुंदकळ्या, चंद्रकिरण आणि हिमतुषारांच्या मोत्यांचा हार यांच्या शुभ्रतेशीच केवळ तुलना करता येईल असा तिचा श्वेतवर्ण आहे, धवलवर्ण आहे. तिने वस्त्र सुद्धा श्वेत म्हणजे शुभ्र धारण केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, केवळ धारण करायचं म्हणून तिने वस्त्र धारण केलेलं नाही, तर तर स्वतःचं शरीर तिने त्या वस्त्राने आवृत्त करून घेतलेलं आहे, झाकून घेतलेलं आहे. हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे बरं का. कारण आपण अवतीभोवती बघतो, आज समाजामध्ये बघतो, तर आजकालच्या तरुणी, आजकालच्या मुली, आजकालच्या स्त्रिया काय करतात? नट्यांचं अनुकरण करतात. तरुणीच कशाला, प्रौढा सुद्धा हे करतात. तरुणीच नव्हे तर प्रौढा सुद्धा या नट्यांचं अनुकरण करतात. प्रौढत्व ही खरं म्हणजे आपल्या जीवन प्रवासातली अ, पक्वतेकडे होणारी वाटचाल होण्याचा तो काळ असतो खरं म्हणजे. पण आचार आणि विचारांनी पक्व होत जाण्याचा हा काळ असतो. पण दुर्दैवाने या पक्वतेचं दर्शन आज आपल्याला समाजामध्ये दुर्मिळ होत चाललं आहे. कारण या महिला वस्त्रावृता नसतात. शरीर जास्तीत जास्त अनावृत्त म्हणजे न झाकलेलं कसं ठेवता येईल याची जास्तीत जास्त धडपड त्यांच्या पोशाखातून आपल्याला दिसत असते. अंग प्रदर्शन जितकं जास्तीत जास्त करता येईल ना, तितकं अंग प्रदर्शन. असलेच तर मग तंग आणि भडक कपडे. कशासाठी? कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी? इतरांना आकर्षित करण्यासाठी? विशेषतः पुरुषांना आकर्षून घेण्यासाठी? खरं तर हे सत्य आहे. यात चुकीचं काही नाही, वाईट वाटण्यासारखं काही नाही. कारण वंश सातत्य टिकवण्यासाठी निसर्गानेच स्त्रियांना ही जबाबदारी दिली आहे, पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची. पण म्हणून काय पूर्ण वेळ पुरुष आकर्षित होतील आणि कामातूर होतील, असा पोशाख, अशी रूपसज्जा आपण करणं अपेक्षित आहे का? मुळीच नाही. अशा रूपसज्जेमुळे तुमच्या बुद्धिमत्तेचं आणि कर्तृत्वाचं तेज झाकोळून जात असतं. आधी लोकांचं लक्ष वेधतात ते तुमचे कपडेच. पूर्ण वस्त्रावृता असलेल्या शारदेच्या रूपाकडे बघा तरी एकदा. ती देखील कमनीय आहे, अतिशय सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्याला, बुद्धीची, ज्ञानाच्या उपासनेने आलेल्या तेजाची, कलांच्या आराधनेने आलेल्या तेजाची एक अपूर्व अशी जोड लागलेली आहे. आणि म्हणूनच पूर्ण वस्त्रावृता असूनही ती अतिशय सुंदर आहे, सौंदर्यवती आहे. या संदर्भात एक सुंदर सुभाषित वजा काव्य मला आठवत आहे. यामध्ये कवीने त्याच्या मनाला डाचणारी किंवा टोचणारी अशी 7 शल्ये कोणती आहेत ते सांगितलेलं आहे. चंद्राला दिवसा प्रकाश नसणे. चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा. पद्मा वीण तळे निरक्षर मुखी, जो साजिरा गोजिरा. दात्याला धनलोभ, दात्याला धनलोभ, नित्य वसते दारिद्र्य विद्वज्जनी. मूर्खांचा भरणा महीपती घरी, ही 7 शल्ये मनी.
कोणती 7 शल्य आहेत त्याच्या मनात? तर चंद्र दिवसा निस्तेज असणे किंवा सुंदर स्त्रीला म्हातारपण येणे, पाण्याने भरलेलं असूनही एखादं तळ्यामध्ये कमळ पुष्प नसणे, जो दान देऊ शकतो त्यालाच धनाचा लोभ असणे, विद्वान व्यक्तीच्या नशिबी नेहमी दारिद्र्यच असणे आणि राजाच्या भोवती मूर्ख सल्लागारांचा भरडा असणे, ही 6 शल्ये झाली. पण 7वं शल्य फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे मला ते फार महत्वाचं वाटतं. निरक्षरमुखी जो साजिरा गोजिरा. म्हणजे एखादी व्यक्ती कितीही देखणी असेल, कितीही साजिरी गोजिरी असेल, पण तिला शिक्षण नसेल, ती निरक्षर असेल, तर तिचं हे सौंदर्य त्या ज्ञानाशिवाय अपूर्ण असतं. आणि हे एक शल्य फार मोठं त्या कवीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. विद्येशिवाय कुणाचंही सौंदर्य नेहमीच अपूर्ण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी विद्या म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये अभ्यास करून घेतलेल्या केवळ पदव्या नव्हेत, तर व्यासंगाने वाढलेलं, घासून पुसून लखलखीत केलेलं ज्ञान या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 सर्वशक्तिमान देव. पण त्यांना सुद्धा आदराने वंदन करावंसं वाटावं, असं तिचं सौंदर्य आहे, सोज्वळ सौंदर्य आहे. तिच्या कायेचा, तिच्या वस्त्रांचा, तिचं आसन असलेल्या कमळाचा इतकंच नव्हे, तर ती वापरत असलेल्या हंस या तिच्या वाहनाचा रंग सुद्धा अत्यंत सूचक आहे. शुभ्र रंग, धवल रंग. पण आजच्या स्त्रियांसमोर काय मांडलं जातं? तर मुळामध्ये त्याग, शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक असलेला भगवा रंग, बेशर्म रंग म्हणून अत्यंत निर्लज्जपणानं मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केला जातो. आणि हीच आधुनिकता आहे असं समाजाच्या मनावर बिंबवलं जातं. आणि हे इतक्या पद्धतशीरपणे बिंबवलं जातं, की त्यात काही वावगं आहे असं आपल्याला वाटत सुद्धा नाही बघताना. इतकं पद्धतशीर हे सगळं काम सुरू असतं. सरस्वतीने जो अंगीकारलेला श्वेत रंग आहे ना, त्याचा आणखी एक अर्थ निष्कलंक चारित्र्य असा आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. आता तिने एका हाती अक्षमाला म्हणजे जपाची माळ धारण केलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपलं चित्त एकाग्र होतं. तर असा चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास आणि सराव जर आपण केला नामस्मरणातून, तर आपण कोणतंही काम अगदी पूर्ण एकाग्रतेने करू शकतो. आणि मग एकाग्रतेने केलेलं कुठलंही कार्य हे शेवटी उत्तम दर्जाचं आणि उत्तम गुणवत्तेचंच असणार, नाही का? तर त्या जपमाळेतून ती आपल्याला एकाग्रतेने काम करण्याचा संदेश देते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका हातात तिने पुस्तक धरलेलं आहे. वाचन आणि अभ्यासातून मधूनच तर ज्ञानाची निर्मिती होत असते, नाही का? त्या वाचनाचं, सतत अभ्यासाचं महत्त्व ती आपल्याला दर्शवते त्या पुस्तकाच्या प्रतीकातून. एखाद्या विषयात अगदी पारंगत झाला, आता काहीही शिकायचं उरलं नाही, पूर्ण ज्ञान मिळालं, असं कोणी या जगात असतं का? नाही. आपल्याला म्हणून तर म्हणजे ज्ञानाच्या कक्षा अमर्याद आहेत. म्हणूनच तर मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो, असं कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे आणि ते अगदी खरं आहे. ज्ञानाच्या कक्षा अमर्याद असतात. त्यामुळे आपल्याला सगळं कळतं. आपण आता संपूर्ण ज्ञानी झालोत, असा अहंकार जर झाला, तर माणसाचा विकास खुंटतो. त्या ठिकाणीच थांबून जातो त्याचा विकास. आणि हे केवळ हा विकास त्याचा केवळ ज्ञानग्रहणाच्या बाबतीत खुंटतो असं नाही, तर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचाच विकास त्या ठिकाणी खुंटतो. त्याच्यातल्या माणूसपणाचा विकास थांबतो त्या ठिकाणी. माणूस म्हणून उत्क्रांत होण्याचं जे त्याचं सारखं काम सुरू असतं, त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे सुरू असतं, उन्नयन जे सुरू असतं, ते त्या ठिकाणी या अहंकारामुळे थांबून जातं. तर त्याच्यातून आपल्याला ही माता सरस्वती सांगत असते, की अहंकार करू नका, निरंतर अभ्यास करत राहा, कारण अभ्यास हा कधीच न संपणारा असतो. सतत हातात पुस्तक ठेवणारी सरस्वती, शारदा देवी आपल्याला हेच सांगत असते. आपण पूर्णत्वाला पोचलो, हा अहंकार स्वतःला शिवू न देता सतत अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा आणि संशोधन करा, नवीन ज्ञान निर्माण करा. उत्सव काळात आपण केवळ माता सरस्वतीच्या किंवा शारदेच्या मूर्तीची स्थापना करून सकाळ संध्याकाळ तिचं पूजन आणि आरती करणं हा बाह्योपचार झाला. पण एकदा काही वेळ, एकदा तरी
काही वेळेस शांततेने तिच्या पुढ्यात बसा, तिला निरखा, तिला न्याहाळा. खूप काही तुमच्या प्रत्ययाला येईल. कितीतरी नवे अर्थ तुम्हाला त्यातून गवसतील, जे एक स्त्री म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला आयुष्यात जगताना मार्गदर्शन करत राहतील. तिने 2 हातांमध्ये वर पेलून धरलेली वीणा बघा. म्हणजे त्याच्या साहाय्याने ती अगदी मधुर असे झंकार निर्माण करते आहे. आणि तेही कशातून? तर अगदी पोकळ असलेल्या भोपळ्यातून. म्हणजे ज्या ठिकाणी काहीही नाही, अशा पोकळ अवकाशातून केवळ काही तंतू आणि तिची स्वतःची प्रतिभा यांच्या साहाय्याने संगीत निर्माण करून ती सारा आसमंत माधुर्याने भारून टाकते. आणि हे आहे स्त्रीचं खरं सामर्थ्य. काहीही नसताना शून्यातून विश्व निर्माण करू शकते ती केवळ स्त्री आणि स्त्रीच. आणि तेही मधुर असं विश्व, गोड असं विश्व, मांगल्याने भरलेलं विश्व कोण निर्माण करू शकत असेल तर ती फक्त स्त्री आहे असं मला वाटतं. श्वेत रंगाची आवड असून सुद्धा किंवा तिने तो जाणीवपूर्वक आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणून स्वीकारलेला असताना सुद्धा मोराला सुद्धा तिने आपलं वाहन म्हणून निवडलेलं आहे, हे आपण विसरायला नको. कशासाठी? कारण ती काही केवळ तपस्विनी नाही. आपल्या आयुष्यात राजसी वैभव असावं, आयुष्य बहरून उठेल, सुंदर असेल, असे मनमोहक रंगही त्यात असावेत. अशा तिच्या वृत्तीचं सूचन मला या मोराच्या प्रतीकातून दिसतं. ज्ञानोपासना करत असताना आयुष्य नीरस होऊ देऊ नका. त्याच्यातले सारे रंग, रस, गंध, शब्द यांचा मनापासून अनुभव घ्या, मनापासून आनंद घ्या. अर्थातच तारतम्याने, असं ती आपल्याला या मोराच्या प्रतीकातून सांगत असते. या देवतेच्या हातात शस्त्र नाहीये. आणखीन एक देवता अशी आहे, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे विठ्ठल. याही विठ्ठलाच्या हातामध्ये शस्त्र नाही. आणि त्याच्याप्रमाणेच सरस्वतीच्या हातामध्ये सुद्धा शस्त्र नाही. कारण ती साऱ्या सद्गुणांची, सत्वगुणांची अधिष्ठात्री देवी आहे. पण म्हणून ती अबला आहे का? हातात शस्त्र नाही म्हणजे ती अबला आहे का? तर मुळीच नाही. आपल्या ज्ञानाच्या उपासनेतून तिने ब्रह्मास्त्र अवगत करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे वेळ प्रसंग आला तर त्याच्या बळावर ती स्वतःचं संरक्षण करू शकते. प्रत्यक्षात तिच्या हातात शस्त्र दिसत नसलं तरी स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे, तिच्यामध्ये समाविष्ट आहे. आज समाजात वावरताना सुद्धा आपण बघतो की एखादी स्त्री जर बुद्धिमान असेल, कर्तृत्ववान असेल, आपल्या गुणांच्या तेजाने तळपणारी असेल, तर तिची आगळीक काढायला खल प्रवृत्तीची माणसं सुद्धा घाबरतात. सहजासहजी तिची आगळीक काढायला, तिची खोडी काढायला कुणी धजावत नाही. हे आपण अनुभव घेतो या गोष्टीचा. आणि हे तेज आपल्यामध्ये बाणवणं, आणि मी हे केवळ स्त्रियांसाठीच बोलते असं नाही, तर पुरुषांना सुद्धा उत्तम चारित्र्य आणि ज्ञान याच्या मिलाफातून स्वतःमध्ये हे तेज ते निर्माण करू शकतात. आज कोणीच सुरक्षित नाही आहे समाजामध्ये. स्त्रिया सुरक्षित नाहीत, पुरुष सुरक्षित नाहीत. त्याच्यामुळे हे आत्मबल जे ज्ञानाने आणि आपल्या यांनी येतं चारित्र्यामुळे, ते प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे असं मला वाटतं. ती जाड्य दूर करणारी आहे. जडतेचा अंधकार दूर करणारी आहे. जडता ही 2 प्रकारची असते. मनाची जडता आणि शरीराची जडता. मनाची जडता दूर करण्यासाठी अर्थातच ज्ञानाची उपासना हवी. तर शरीराची जडता दूर करण्यासाठी बलाची उपासना हवी. बुद्धी, मन, शरीर सारंच काही चपळ हवं, नाही का? आणि बलाची उपासना करण्याची बुद्धी सुद्धा या माता सरस्वतीच्या उपासनेतून, ज्ञानाच्या उपासनेतूनच आपल्याला ती बुद्धी मिळते की आपण आपलं शरीर सुद्धा सुदृढ ठेवलं पाहिजे, आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, चापल्य आपल्या अंगी असलं पाहिजे. ही जाणीव आपल्याला अर्थातच जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच होते. त्याच्यानंतर पाकव्याप्त काश्मीरातल्या शारदा पीठाबद्दल मी आपल्याला सांगितलंच. त्याशिवाय आपल्या देशात आणखी काही महत्वाची सरस्वतीची मंदिरं आहेत. ती कुठे-कुठे आहेत ते मी अगदी थोडक्यामध्ये सांगते. काश्मीरातलं वैष्णोदेवी मंदिर आपल्याला माहीतच आहे. कर्नाटकामधल्या शृंगेरी इथल्या शारदा पीठाचा उल्लेख मी मगाशी केलेलाच आहे. ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी तिची चंदनाची मूर्ती बसवून प्रतिष्ठापना केली आणि ते एक शिक्षणाचं प्रमुख केंद्र आहे, हे मी मगाशीच सांगितलं. त्यानंतर तेलंगणामध्ये वारंगळ इथे सरस्वती विद्या मंदिर आहे. विद्या सरस्वती मंदिर आहे.
तामिळनाडूमध्ये कुथानूर महासरस्वती मंदिर आहे. केरळमध्ये दक्षिण मुकांबिका मंदिर आहे. राजस्थानमध्ये पुष्कर सरस्वती मंदिर आहे. बंगालमधल्या मायापूर इथे सरस्वती मंदिर आहे. तेलंगणामधलं बासर या ठिकाणचं ज्ञान सरस्वती मंदिर तर अतिशय प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी अक्षर अभ्यासक हा समारंभ केला जातो. नमामि शारदा देवी वीणा पुस्तकधारिणीम् विद्यारंभम करिष्यामि प्रसन्नास्तु सा सदा. बालकांच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांचे आईवडील त्यांना या ठिकाणी घेऊन येतात, बासर या ठिकाणी, आणि या वीणा पुस्तकधारिणी अशा माता सरस्वतीला वंदन करून ते तिची प्रार्थना करतात की आमचं मूल विद्यारंभ करत आहे, त्याच्यावर तू सदा प्रसन्न राहा, त्याच्या या कार्यात त्याला यश दे, अशी प्रार्थना करून मुलांचा विद्यारंभ करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. बरेच लोक त्या ठिकाणी जातात. आता ही जी मंदिरं आहेत आपल्या देशात, सगळीच मंदिरं आणि विशेष करून सरस्वतीची मंदिरं, त्या ठिकाणी मोठमोठे कलाकार जाऊन त्या मंदिराच्या आवारात नृत्य, गायन, वादन अशा आपल्या कला सेवा म्हणून त्या ठिकाणी सादर करतात. त्या सादरीकरणामागे मा सरस्वतीची सेवा करण्याचा जो भाव असतो तो अतिशय मोहक असा आहे. ही ही आपल्या संस्कृतीची किती किती वेगळेपण आहे हे आपल्या संस्कृतीचं, असा विचार कुठेही दुसऱ्या संस्कृतीत केला जात असेल असं मला वाटत नाही. ही सेवा करायची, ती आपल्या कलांच्या माध्यमातून तिला प्रसन्न करायचं, हा विचार त्याच्या मागे असतो. त्यानंतर तिला माता सरस्वतीला अर्पण केल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या सुद्धा अगदी आगळ्या-वेगळ्या आहेत. तिला भरजरी वस्त्र, अलंकार, सोन्या-चांदीचे दागिने याच्यापेक्षाही रंग, रस, गंध, शब्द आणि सूर यांची अनुभूती देणाऱ्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे फुले, फळे, पुस्तके किंवा वाद्य, हे तिला सगळं अर्पण केलं जातं. आणि तिला सुद्धा ह्याच वस्तू जास्त प्रिय असतात. कारण की ती या साऱ्या कलांची देवी आहे. आणि हो, आपल्या भारताच्या मध्यभागी वसलेलं आमचं नागपूर. त्याच्या आसपास सरस्वतीचं मंदिर नसेल, असं संभवेल का? कारण सगळीकडे आतापर्यंत आपण पाहिलीत मंदिरं आहेत. मग मध्यभागी असलेल्या नागपूरला मंदिर नाही का? किंवा नागपूरच्या आसपास नाही का? तर आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल नावाचं शहर आहे आणि त्या शहरात तिथल्या बसस्थानकाच्या जवळ माता सरस्वतीचं एक अत्यंत पुरातन असं स्वयंभू मंदिर आहे. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो, की माझे सासरे कैलासवासी कृष्णराव उपाख्य बाबूरावजी मुलमुले यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांचे मित्र आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि मग जयपूरला जाऊन त्यांनी तिथून माता सरस्वतीची अतिशय सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना या मंदिरात केली. या प्रतिष्ठापनेच्या वेळी त्या ठिकाणी हरिहर याग करण्यात आला. या हरिहर यागासाठी कांची पीठाचे शंकराचार्य आले होते आणि त्यावेळी शंकराचार्यांनी सांगितलं की संपूर्ण भारतात सरस्वती मातेची स्वयंभू अशी केवळ 2 मंदिरं आहेत. स्वयंभू बरं का. अशी 2 मंदिरं आहेत आणि त्यापैकी एक मंदिर हे काटोलचं मंदिर आहे. तर ही आम्हा नागपूरकरांसाठी आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्रातल्याही लोकांसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता ही जी सगळी मंदिरं आहेत सरस्वतीची, ही केवळ भक्तीची केंद्र किंवा स्थापत्यकलेची, शिल्पकलेचे अद्भुत नमुने आहेत का? तर नाही. ती शिक्षण आणि बौद्धिक साधनेची आसे तो हिमाचल पसरलेली केंद्र आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अंबा, लक्ष्मी आणि सरस्वती या त्रिदेवी मानल्या जातात. अंबा ही दुष्टांचं निर्दालन करून सुष्टांचं रक्षण करण्याचं कार्य करते. देवी लक्ष्मी मनुष्याच्या श्रमांना यश देते आणि त्याच्या आयुष्यात समृद्धी आणते. पण मनुष्य बलवान आणि धनवान झाला म्हणजे सगळं काही झालं का? उलट तो बलवान आणि धनवान झाला, की उन्मत्त होण्याची, मातण्याची आणि जगाला उपद्रव ठरण्याची दाट शक्यता असते. कारण त्याला अहंकार होतो बलवान आणि धनवान झाल्यानंतर आणि मग त्या मस्तीत तो लोकांना उपद्रव करायला लागतो. म्हणून बलवान आणि धनवान असण्याबरोबरच तो ज्ञानवान आणि सुसंस्कारीही असण्याची अत्यंत गरज असते. आणि माता सरस्वती ही ज्ञान, कला आणि शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्यावर सुसंस्कार करून
वैश्विक सुव्यवस्था राखण्याचं महत्वाचं कार्य करत असते. आपलं रक्षण करणारी, आपला सांभाळ करणारी, आपल्यावर सुसंस्कार करणारी आणि आपलं पालन-पोषण करणारी जगातली सगळ्यात पहिली व्यक्ती असते, ती आपली आई, आपली माता. आणि म्हणूनच देवीला सुद्धा आपण माता म्हणतो. आई म्हणून हाक मारतो, तिचा धावा करतो. तशीच जल वाहून आणणारी, पाणी वाहून आणणारी, भूप्रदेश सुपीक करणारी, तहान भागवणारी आणि धनधान्य, भाजीपाला पिकवून मनुष्याचं पालनपोषण करणारी असते आणखी एक माता, ती म्हणजे नदी. तिला आपण लोकमाता म्हणतो. सरस्वतीची अशी दोन्ही मातृरूपं आहेत. देवी माता आणि लोकमाता. देवी म्हणून तिची काय महती आहे, हे आपण आतापर्यंत बघितलं. आता लोकमाता हे तिचं रूपही आपण थोडंसं जाणून घेऊया. सरस्वती ही नद्यांची देवता मानली जाते, हे मी सांगितलं तुम्हाला आधीच. तिच्या नदी असण्याचे उल्लेख आपल्याला ऋग्वेद किंवा काही वैदिक ग्रंथ आणि पुराणांमधून सापडतात. कुणी ब्रह्मदेवाच्या जलपात्रातून तिची उत्पत्ती झाली असं मानतात. तर कुणी हिमालयातून निघून दक्षिणेकडे मानसरोवरापर्यंत येऊन तिथून ती पश्चिमेकडे वळली आणि मग हरियाणा, राजस्थान आणि उत्तर गुजरात पर्यंत प्रवास करून त्या ठिकाणी दीर कच्छच्या रणात लुप्त झाली आणि मग भूपृष्ठाच्या खालून जाऊन ती अरबी समुद्राला मिळाली, असं काही लोक मानतात. अ, अर्थात ह्याच्यासाठी खूप अभ्यासकांनी खूप वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. एक म्हणून त्यामुळे मी हे जे सांगते आहे, हे कदाचित दुसऱ्या कुणाची दुसरी काही एखादी संशोधन असू शकतं. पण एक मान्यता जी आहे ती मी आपल्या लोकांना सांगते आहे. महाभारतानुसार विनासन किंवा विनाशन या ठिकाणी सरस्वती वाळवंटात शुष्क झाली, असं मानलं जातं. भूगर्भात होणाऱ्या सततच्या हालचाली, भूकंप यामुळे आतील बदलणारी रचना जी असते, त्यामुळे तिचा प्रवाह बदलला आणि पुढे ती प्रयाग इथे गंगा आणि यमुनेच्या प्रवाहात सामील झाली. अ, हे आपण जाणतो आणि त्यामुळे पृथ्वीवर तिचा स्वतंत्र असा प्रवाह उरला नाही. म्हणून ती अदृश्य झाली असं आपण समजतो. अ, हा जो त्रिवेणी संगम आहे प्रयागराजचा, त्या ठिकाणी आपल्याला गंगेचा स्वच्छ आणि शुद्ध असा प्रवाह वेगळा दिसतो. यमुनेचा हिरवट प्रवाह वेगळा दिसतो. पण सरस्वतीचा प्रवाह आपल्याला वेगळा दिसत नाही, कारण त्या ठिकाणी ती अदृश्य झालेली आहे. दर 12 वर्षांनी तिथे कुंभमेळा भरतो आपल्याला माहीतच आहे. आणि या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात आणि मनुष्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळतो, अशी आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि याच श्रद्धेतून त्रिवेणी संगमात अस्थि विसर्जन देखील केलं जातं, हे सगळं आपल्याला माहीतच आहे. सरसवती म्हणजे शुद्ध रसाने, शुद्ध जलाने जी परिपूर्ण आहे, अशी नदी. तिच्या काठावर ब्रह्मवर्त नावाचं एक वैदिक राज्य होतं. हे वैदिक संस्कृतीचं केंद्र होतं हे राज्य. आणि अनेक महत्त्वपूर्ण वैदिक ग्रंथांची रचना त्या ठिकाणी झाली त्या काळामध्ये. संस्कृतीची भरभराट तिच्या काठावर झाल्यामुळे नदी देवी ते ज्ञानदेवी असा तिचा प्रवास झाला असावा. आणि पुढे पुराण काळात ती लुप्त झाल्यामुळे, शुष्क झाल्यामुळे तिचं नदी पण मागे पडलं आणि ज्ञान, विद्या, बुद्धी आणि कलांची स्वतंत्र देवी म्हणून तिचा उदय झाला असावा, असं मानायला जागा आहे. आता ह्या सरस्वती ही लुप्त कशी झाली त्याची पण एक कथा सांगितली जाते. आपल्याला सगळ्यांना कदाचित माहीत असेल, पण मी परत एकदा सांगते, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. महर्षी व्यासांनी महाभारत सांगितलं आणि बुद्धिदात्या गणेशाने ते लिहून घेतले, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. पण महर्षी व्यास हे सांगत असताना सरस्वती त्यात अत्यंत वेगाने, उग्रतेने आणि खूप मोठा आवाज करत वाहत होती. त्यामुळे व्यासांची एकाग्रता भंग होत होती. त्यांनी सरस्वतीला विनंती केली, की "तू थोडी शांत होऊन तुझा आवाज कमी कर, तुझा प्रवाह शांत कर." पण सरस्वतीने या गोष्टीला नकार दिला आणि त्यामुळे व्यास संतप्त झाले आणि तिला शाप दिला, की "तू भूमिगत होशील, भूपृष्ठाच्या आतून वाहशील." त्यामुळे ती भूमीत लुप्त झाली, असं या कथेतून आपल्याला सांगितलं गेलं आहे. काही ठिकाणी हा शाप तिला गणपतीने दिल्याचा उल्लेख आहे. दोघांपैकी कुणीतरी एकाने तिला संतप्त होऊन हा शाप दिला, अशी कथा आपल्याला सापडते. म्हणजेच अहंकार किती घातक असतो आणि समाजात वावरताना इतरांना त्रास होईल अशी आपली वर्तणूक नसली, इतरांना त्रास होईल अशी आपली वर्तणूक असली, की आपलंच नुकसान होतं.
हे या शापाच्या आणि सरस्वतीला मिळालेल्या शिक्षेच्या कथेच्या माध्यमातून आपण शिकायला हवं, नाही का? समाजात वावरताना आपण हे भान ठेवलं पाहिजे की आपला उपद्रव कुणाला होऊ नये, आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, सामाजिक शांतता भंग होऊ नये. ध्वनी प्रदूषण आज आपण बघतो, त्या ध्वनी प्रदूषणाचीच कदाचित सरस्वतीला ही शिक्षा मिळालेली आहे. आता याच अनुषंगाने थोडंफार लिहिते. लेखिका नाही म्हणवणार मी स्वतःला, पण थोडंफार लिहिते. म्हणून आणखी एक मुद्दा मला मांडायचा आहे, तो मांडते. सरस्वती ही भाषेची देवता आहे, वाणीची देवता आहे. म्हणून हा मुद्दा मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगावासा वाटतो, की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण या घटनेने आपल्या सगळ्यांवर एक फार मोठी आणि दुहेरी अशी जबाबदारी टाकलेली आहे. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतंय का? कोणती जबाबदारी? तर आपल्या मराठीच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी. अशी ती दुहेरी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. पण आपलं त्याकडे लक्ष म्हणावं तसं नाही. फार दयनीय अवस्था आहे सध्या आपल्या मराठीची आणि म्हणून तिच्या या शुद्ध रूपाचं रक्षण आपण करायला हवं आहे. इंग्रजीने अत्यंत आणि हिंदीनेही बऱ्याच प्रमाणात तिच्यावर आक्रमण केलेलं आहे. आपण सगळ्या मम्म्या झालो आहोत. मुलांचे वडील डॅडी झालेले आहेत. आपण किचनमध्ये कुक करतो. घराबाहेर गेल्यावर आपण जॉब करतो. बोलताना आपण म्हणतो, की "मी हे करणार होते, बट प्रॉब्लेम झाला." असे कितीतरी, म्हणजे मी ही यादी वाढवणार नाही. असे कितीतरी शब्द आपण सतत फक्त कर्ता, कर्म, क्रियापद एवढंच आपलं मराठीत असतं. बाकी सगळे मराठीतले शब्द इंग्रजी भाषेतले असतात. आणि हिंदीचंही आक्रमण कसं झालंय, तुम्ही बातम्या ऐका मराठी वाहिन्यांवरच्या, तर ते हिंदीचं सरळ-सरळ नक्कल करून ते लोक बोलतात. "ये जो मुझे मंदिर यहाँ पर दिख रहा है, ये जो, वो जो" अशासारखी वाक्य ते हिंदीतल्या अ, जी असतात तशी वापरतात. "हे जे मला दिसतंय, हे जे या ठिकाणी अ, का कोणी नेता उभे आहेत" वगैरे असं. सरळ-सरळ वाक्य ते लोक आजकाल बोलतच नाहीत. किंवा वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांचे मथळे तुम्ही बघा, शीर्षकं बघा. अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी शब्द जोडून हे सगळे मथळे. वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा त्यांची जी सदरं असतात साप्ताहिक, त्यातल्या कित्येकांची सदरं अशी असतात. खरं म्हणजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. हे टाळता येणं शक्य आहे, पण कुणीही ते टाळत नाही. त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष देत नाही. आता आपणच विचार करायला पाहिजे, की आपण असं का बोलतो? आपण पूर्ण इंग्रजी बोलूया, पूर्ण हिंदी बोलूया आणि जेव्हा आपण मराठी बोलतो, तेव्हा ते सुद्धा संपूर्ण मराठी बोलूया ना. लाजायचं कशाला? आपण असं बोललो तर कोणी आपल्याला हसणार नाही. उलट अशी मिश्रण झालेली मराठी बोलून आपण अर्ध्या हळकुंडानी पिवळे झालेले दिसत असतो. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करूया आणि सामूहिक प्रयत्न करूया. आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा लक्षात आणून देऊया, की अरे, या इंग्रजी शब्दाला हा मराठी प्रतिशब्द आहे, हा वापर. आणि हे सगळं विनम्रतेने करायचं बरं का. उद्धटपणाने केलं तर कुणी तुमचं ऐकणार नाही आणि आपल्याला जर काम करायचंय तर ते गोड बोलूनच करावं लागेल. तर असं जर आपण केलं ना, तर त्याचा बराच आपल्याला परिणाम दिसून येईल. अ, आता खूपदा वर्तमानपत्रांमध्ये एखाद्या कार्यक्रमाची बातमी छापून येते. तर ते लिहितात वार्ताहर, की कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी प्रयत्न केले. यशस्वीता शब्द हा कुठून आला? कार्यक्रमाच्या यशासाठी किंवा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. यश आणि यशस्वीला पुढे आणखी ता लावून त्याची यशस्वीता करायची. पारंपरिक या शब्दाला पारंपरिक करून टाकायचं. परंपरा शब्दापासून पारंपरिक झालेलं आहे. मग तिथे परत एक पा का वाढवायचा? किंवा आजकाल जे आभार मानतात ना कार्यक्रमांच्या शेवटी, ते मनस्वी आभार मानतात. मनस्वी आभार नसतात, ते मनःपूर्वक आभार असतात किंवा मनापासून आभार असतात. होय की नाही? मनस्वी म्हणजे मनाप्रमाणे वागणारा. तसंच आपण काय म्हणतो, आम्ही मराठी भाषिक लोक आहोत. आपण मराठी भाषिक नसतो. आपण मराठी भाषक असतो. भाषा बोलणारा तो भाषक. हिंदी भाषक, मराठी भाषक, तमिळ भाषक आणि भाषेसंबंधी, भाषेच्या संदर्भात जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं, तेव्हा तो भाषिक. महाराष्ट्र राज्याचं भाषिक धोरण म्हणजे भाषेच्या संदर्भातलं धोरण. भाषक आणि भाषिक या 2 शब्दांमध्ये फरक आहे आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे आणि आपण जर चांगलं वाचन केलं ना सजगपणे, तर आपल्याला हे शिकता येतं. खरं तर आजकाल
आयुष्य वेगवान झालंय. कुणालाही या गोष्टींसाठी वेळ उरलेला नाही. पण असं केलं तर कसं व्हायचं आपल्या मराठी भाषेचं? मला वेळ नाही, मला वेळ नाही असं म्हणत जर आपण वागलो, तर आपल्या मराठी भाषेचं कसं व्हायचं? म्हणून आपण वेळात वेळ काढून वाचन वाढवलं पाहिजे आपलं आणि ते सुद्धा उत्तम पुस्तकांचं वाचन वाढवलं पाहिजे. आजकाल पुस्तकांचं पेव फुटलंय. अगदी शेकड्यानी पुस्तकं रोज प्रसिद्ध होत असतात, प्रकाशित होत असतात. कथांचे ॲप्स. आता ॲप्स याला एक शब्द आहे, अनुप्रयोग असा एक काहीतरी शब्द आहे. पण तो कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे आपण ॲप्स म्हणूया या ठिकाणी. ते निघालेले आहेत. त्यातल्या कथा, प्रतिलिपीवरच्या कथा आपण खूप वाचतो. पण भाषा कशी असते त्याच्यामध्ये व्याकरणाचा पत्ता नसतो, शुद्धतेचा पत्ता नसतो आणि दर्जा नसतो भाषेला. त्याच्याकडे कुणीही म्हणावं तसं लक्ष देत नाही आणि याच्यामुळे आपल्या भाषेचं खूप नुकसान होत आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण काही लेखक होऊ शकत नाही, पण उत्तम आणि सजग वाचक होऊ शकतो. त्यांनी मराठीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि लेखकांनी सुद्धा मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. चांगलं साहित्य निर्माण करून आपल्या भाषेकडे लक्ष देऊन त्यांनी मराठीच्या संवर्धनाची, त्याच्यात उत्तमोत्तम वाङ्मय निर्माण करून तिच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे, असं मला कळकळीने सांगावसं वाटतं. आता माझ्या अल्पमतीनुसार किती वेळ झालाय मला लक्षात नाही आलंय. वेळ आहे का आपल्याकडे अजून थोडा? अजून 10 मिनिटं आहेत ताई. बोलू ना मग? 5 वाजेपर्यंत. हो, हो. तर माझ्या अल्पमतीनुसार मला माता सरस्वतीच्या किंवा शारदेच्या रूपातून जो साक्षात्कार झाला, तो मी आपल्या सगळ्यांपुढे मांडण्याचं धाडस केलं, प्रयत्न केला. आपण सगळे या ठिकाणी जमलेले लोक माझ्यापेक्षा ज्ञानी आहात याची मला अगदी पूर्ण कल्पना आहे. आणि तरीही तुम्ही माझं ऐकून घेतलं त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. माझं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने आपण सगळ्यांनी क्षमा करावी, असं मी आपल्याला म्हणते. आणि शेवटी माझी कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. माता सरस्वतीला मी केलेलं मागणं या कवितेत आलेलं आहे आणि ते मागणं सगळे वाचक आणि लेखिका यांच्या वतीने आहे असं आपण समजूया. अ, लेखिकांच्या वतीने असं कारण की ती कविता मी लेखिकेच्या भूमिकेतून लिहिली आहे म्हणून. अन्यथा लेखक सुद्धा समजू शकतात, की हे मागणं आम्ही सुद्धा मागू शकतो. आणि आमच्या विदर्भ भूमीची महती सुद्धा त्या कवितेत आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना ती कविता आवडेल अशी मला आशा आहे. कवितेचं शीर्षक आहे शब्द ब्रह्माची पूजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. आपण लोक सुद्धा रोज हे जे काही या ठिकाणी कार्यक्रम घेता, मी तुमच्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली. दररोज वेगवेगळे विषय घेऊन तुमची संस्था किती उद्बोधन करते. मला अतिशय कौतुक वाटलं आणि अतिशय आदर वाटला तुमच्या संस्थेबद्दल, की हे सोपं काम नाही आहे. रोज 4 वाजता भेटायचं आणि काहीतरी छान ऐकायचं, काहीतरी मिळवायचं. तर ही पण एक प्रकारे तुम्ही लोक शब्दब्रह्माची पूजा मांडत आहात असं मला वाटतं आणि म्हणून ही कविता इथे औचित्यपूर्ण आहे असंही मला वाटतं. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. ही तपस्व्यांची भूमी, ही तपस्व्यांची भूमी, ही कृषीवलांची मायभू. ही वीरांची, ही धीरांची, ही वीरांची, ही धीरांची, ही कलांची जन्मभू. ही विदर्भा शोभते, ही विदर्भा शोभते, प्रतिभा प्रसन्ना पद्मजा. विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. लोपमुद्रा इंदुमतीचा, रुक्मिणी दमयंतीचा. या सगळ्या विदर्भ कन्या आहेत बरं का. आणि ऋताताई तुम्ही पण विदर्भ कन्या आहात मला माहित आहे. बरोबर ना? तर लोपमुद्रा इंदुमतीचा, रुक्मिणी दमयंतीचा, वारसा आहे आम्हाला मा जिजेच्या शक्तीचा. स्मरुनी त्यांना नित्य रुजवू, स्मरुनी त्यांना नित्य रुजवू, आत्मभानाच्या बीजा. विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा. शब्द ब्रह्माची इथे मांडली आम्ही पूजा. तेज आहे, तेज आहे, ओज आहे, साज अन शृंगार आहे. आमच्यापाशी काय काय आहे? तेज आहे, ओज आहे, साज अन शृंगारही. क्रोध आहे, क्रोध आहे, लोभ आहे, त्यागही अन भोगही. वागीश्वरी, वागीश्वरी सामर्थ्य देई, बांधण्या पदरी विजा.
विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा, शब्द ब्रह्माची इथे मांडिली आम्ही पूजा. एक हाती दीप असू दे, एक हाती दीप असू दे, लेखणी दुसऱ्या करी. एक हाती दीप असू दे, लेखणी दुसऱ्या करी. तृतीय हस्ती ग्रंथ असू दे, तृतीय हस्ती ग्रंथ असू दे, शस्त्र हो चवथ्या करी. दान सेवा धर्म कर्मी, दान सेवा धर्म कर्मी, गुंतू दे अमुच्या भुजा. विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा, विश्व कल्याणाविना ना भाव हृदयी या दुजा. शब्द ब्रह्माची इथे मांडिली आम्ही पूजा, शब्द ब्रह्माची इथे मांडिली आम्ही पूजा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. ताई खूप सुंदर. सरस्वती सरस्वती देवींचे वर्णन म्हणजे खूपच सुंदर तुम्ही केले. अक्षरशः सुरुवातीला तर अंगावर रोमांच उठले देवीचं वर्णन ऐकून. नंतर 7 शल्यांची माहिती खूप छान सांगितली तुम्ही. सौंदर्याला ज्ञानाची जोड पाहिजे हे खरोखरच सत्य आहे. पांढऱ्या रंगाचे महत्व तुम्ही पण खूप छान सांगितले. तसंच मोराच्या प्रतीकाचे महत्व, मंदिरांची माहिती आणि मराठी भाषेचे जतन करायला पाहिजे हा महत्वाचा संदेश तुम्ही दिला. आपल्या जबाबदारीची जाणीव मराठी भाषेसाठी आपण तुम्ही करून दिली. तसंच उत्तम व सजग वाचक व्हायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आणि मला एक विचारायचं होतं. हा. ते 7 मंदिर तुम्ही जी मंदिरं सांगितली ती परत एकदा रिपीट करू शकतात का? हो, परत एकदा सांगू शकतात? सांगते सांगते. बरीच मंदिर आहेत, त्यातली ही महत्वाची हां, मी तुम्ही जी सांगितली तुम्हाला. महत्वाची सांगितली ती. हो, ती सांगते. एक मिनिट. एक तर काश्मीरातलं वैष्णोदेवीचं मंदिर सांगितलं मी. कर्नाटकातलं शृंगेरी पीठ, तेलंगणामध्ये वारंगळचं विद्या सरस्वती मंदिर, वारंगळ या ठिकाणी विद्या सरस्वती मंदिर. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये कुथानूर महासरस्वती मंदिर, कुथानूर. केरळमध्ये दक्षिण मुकांबिका मंदिर, दक्षिण मुकांबिका मंदिर. राजस्थानात पुष्कर सरस्वती मंदिर. बंगाल ही तर देवीला ची पूजा करणारी सगळ्यात मोठं राज्य आहे आपल्या देशातलं. तिथे मायापूर इथे सरस्वती मंदिर आहे. आणि तेलंगणामधल्या बासर या ठिकाणचं ज्ञान सरस्वती मंदिर. आणि मग आमच्या काटोलचं स्वयंभू सरस्वतीचं एक मंदिर आहे. त्याचा उल्लेख कुठे दिसला नाही पण मला त्या मंदिराचा. मात्र शंकराचार्यांनी सांगितलं होतं की हे स्वयंभू 2 मंदिरांपैकी एक मंदिर आहे. तर त्याला प्रकाशात आणणं खरं म्हणजे खूप आवश्यक आहे त्या मंदिराला. नॉर्मली सरस्वतीचे मंदिर आपण सहसा नॉर्मली मिरवणुकीने नाही, जात पण नॉर्मली नाही. नाही, नॉर्मली नाही. नाही म्हणायचं. साधारणपणे. साधारण. हो, बघा, नक्कीच. आपण सुरुवात केली, हो की नाही? हो. आपण सुरुवात केली. ही पुढे न्या. ही क्षमा सुरुवात असावी. पुढे न्या. नक्की, नक्की. नक्की प्रयत्न करू आता 100% मराठी बोलण्याचा. नाही, नाही. वेळ लागतो. इतकं सोपं नाहीये. पण प्रयत्न केला तर आपल्याला ते नक्कीच हो, जमतं. हो. इतकं नक्कीच सोपं जमेल. नाही हे मलाही माहिती आहे. पण प्रयत्न आवश्यक आहेत. हं. तुम्ही कुणीतरी इथे हात आलात. खूप खूप धन्यवाद ताई. परत येऊन आम्हाला अशीच छान माहिती द्यावी हीच विनंती. मला खूप हं. छान वाटलं येऊन. हं. आणि कुणीतरी हात वर केलेला आहे योगिता कुणीतरी. त्यांना मी काही बोलते. विचारायचंय का? हां. ताई खूप म्हणजे खूप छान सांगितलेच. बरीच नवीन माहिती मिळाली, की विद्येची धन्यवाद. देवता, मराठी सगळं, सगळं, सगळं खूप खूप छान आहे. मुळात मला वाटतं मराठी आपणच सगळीकडे बघतो, की हॅपी बर्थडे, हं. किती ते काय गुड मॉर्निंग, गुड नाईट सगळं इतकं म्हणजे आपण मराठी अभिजात करतो, त्याचा सत्कार करतो. पण मराठी शाळाही बंद पडायला लागल्यात. त्याचंही फार दुःख होतं. तर खरंच आहे. सगळ्यांनी मिळून आम्हाला जर हॅपी बर्थडे इंग्रजीत म्हणलं तर त्याला आपण कळवायला पाहिजे मराठीत कळवा. काय गुड नाईट, गुड आपल्या मॉर्निंग वाढदिवसाला तरी आपण म्हणू मराठीत शकतो, की मी तुमच्या हो, मराठीतल्याच शुभेच्छा स्वीकारेन. मला हो. इंग्रजीतल्या शुभेच्छा मी स्वीकारणार नाही. आपण म्हणू शकतो. अगदी म्हणा. इथून मुळात पहिली सुरुवात केली तरी मग अगदी. बरंच काही-काही शब्द आपल्याला वापरता येतील. ते तुम्ही खूप सांगितलं. त्याचा कसा प्रचार करून कसा लोकांपर्यंत पोहोचवावं हा फार अवघड विषय आहे. हो. तेच म्हटलं खूप सोपं छान. नाही. तुमची बोलण्याची पद्धत, निवेदनाची त्यासाठी लागणारा जो आवाज
आणि तुमची कविता सगळं अतिशय सुंदर होतं. खूप आवडलं मला. खूप धन्यवाद तुम्हाला. छान वाटलं मला. नमस्कार ताई. नमस्कार. ताई मी बोलू? हा बोला नमस्कार. माऊली. 1-2 मिनिटं मी नमस्कार. घेते. हा चालेल. अप्रतिम सुंदर कविता आणि विवेचन. कुठेही शब्दाला शब्दाचं ओझं नव्हतं. अतिशय ओघवती वाणी आणि असं सरस्वतीचं रूपच आमच्या समोर आज आलेलं होतं आणि ते आमच्याशी संवाद साधत होतं. खूप छान वाटलं आम्हाला. आणि मुख्य म्हणजे जे मुद्दे आपण मांडलेत ना ते अगदी वास्तविक होते. जसं पोशाखाबद्दल आणि दुसरा तुमचा आपला मुद्दा होता भाषेबद्दल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मी तर अगदी सगळ्यांना विनंती करेन की आज 46 जण होते आपले बंधू भगिनी 46 होते. ताईंचं हे जे प्रवचन होतं आजचं सगळ्या दूर पोचवावं म्हणजे खरंच आज हे तीव्रतेनं जाणवते. काळाची ही गरज आहे या विचारांची. तर आणि दुसरं विजयाताई ब्राह्मणकरांना धन्यवाद देते कारण त्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. हो, या मला पण त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत विजयाताईंना, की त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मला ही संधी त्यांच्यामुळे मिळाली तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची. विजयाताईंना खूप धन्यवाद आहेत माझ्याकडून. माऊलींनी खूप जणांना अगदी आपल्यापर्यंत पोहोचवलंय आणि त्याच्यामुळे आम्ही भेटतोय. तिसरी गोष्ट की काटोलच्या मंदिराबद्दल खरंच माहिती नव्हती. ती आपल्यामुळे उजेडात आली आणि आम्ही नक्की दर्शन घेऊ तिथे जाऊन. आपल्याला धन्यवाद न म्हणता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. नाही नाही, मीच तुम्हाला धन्यवाद देते. आणि आभार प्रदर्शन नकोच, कारण हे सगळं नकोच. आपल्या सगळ्यांचं मिळून आपण मैत्रिणी आहोत. आभार बरोबर. प्रदर्शन नकोच. आभाराचे भार कशाला. बरोबर. ते अगदी. आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया या घरट्याला द्वार कशाला. छान, मी सुंदर. माझ्या भगिनींना विनंती करीन, अनेकांना आपल्याशी संवाद साधायचा आहे, त्याच्यामुळे मी माझं बोलणं थांबवते आणि त्यांना विनंती करते आपल्या खिडक्या दार उघडावे आणि ताईशी संवाद साधावा. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं याच्या इतकं सुंदर होतं की अगदी मोहवून टाकलं आम्हाला तुम्ही. आम्ही आणि प्रत्येक शब्द आणि शब्द लिहून घ्यावा असं वाटत होतं. काही काही सुटलं म्हणजे याच्यामध्ये, पण शक्यतो घेतलं आणि खूप छान वाटलं. आणि मराठी भाषा ही अभिजात दर्जा त्याला दिलेला आहे, परंतु त्याप्रमाणे सगळं काही होत नाही. आपणच म्हणतो टेबलावर जाऊन बस, हे चेअर घे, असं मुलांना सुद्धा आपण तसंच काही म्हणत असतो. शब्दांचं आपण मराठीकरणच केलेलं आहे. टेबल टेबलावर एक आपण करतो. actually कधी विचारलं टेबल म्हणजे काय, तर ते सांगता येत नाही मराठीतून. अशी परिस्थिती आहे. परंतु आपण शक्यतो प्रयत्न करूया, सगळेजण एक शपथच घेऊया की शक्यतो मराठी शब्दच हा, वापरू. शक्यतो खरंच आहे. आणि मला एक कविता आठवते, माझ्या मराठीचा छंद, माझ्या मराठीची गोडी. हम्म. त्याच्यात होतं मला नित्य मोहवित, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित. माझ्या मराठीची गोडी वाटते अविट, सॉरी. हम्म. माझ्या मराठी कोणतरी लिहिलं. आणि ज्या लहानपणी कविता सुद्धा काही पाठ केलेल्या त्या अजून सुद्धा माझ्या पाठ आहेत. इतकं म्हणजे ती आपल्या मनावर बिंबते. मराठी भाषा इतकी सुंदर आहे, आणि छान आपण आहे. सगळे मराठीतच शिकलो ना, आपण कुठे इंग्रजी हो, माध्यमातून शिकलो तरी सुद्धा आपण काहीतरी करू शकलो आयुष्यात. त्याच्यामुळे नक्कीच. आली पाहिजे इंग्रजी. सगळ्याच भाषा खूप सुंदर आहेत आणि त्या आल्या पाहिजे. जिथे त्यांचं काम आहे तिथे त्या वापरल्याही पाहिजेत. काहीच म्हणजे ते चांगलंच आहे. भाषा येणं ही खूप चांगलीच गोष्ट असं आहे वेगवेगळ्या. पण आपल्या भाषेत असं त्याची भेसळ शक्यतोवर शक्य निश्चय तितकी कमी कमी करत, व्हावी. शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. कारण इव्हन आमची भाषा मुलं, टिकली तरच संस्कृती टिकणार आहे. आणि आमची संस्कृती टिकली तरच आपली सरस्वती नक्की माता टिकणार आहे. संस्कृतीच जर टिकली नाही तर कसं व्हायचं? आणि आज खूप संस्कृती आक्रमण सतत चारही बाजूंनी काय दशदिशांनी सुरू आहे भारतीय संस्कृतीवर आक्रमण. ही कशी नष्ट करता येईल याच्यासाठी इतके प्रयत्न सुरू आहेत की आपण थोडंसं आणि आणखी एक डोकं नमूद करावंसं वाटतं की आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो तर ते त्यांचीच भाषा म्हणतात. आप- आपल्याला तीच भाषा म्हणण्याचा त्यांचा आग्रह असतो, पण आपल्याकडे आपण सगळ्यांना सामावून घेतो, त्यांच्या भाषा आपण घेतो उलट. असं उलट चित्र दिसतं आहे महाराष्ट्रात तरी. नाही, हेच काम फक्त प्रेमाने व्हायला हवं. हम्म. की समजा समोरच्याला येत नसेल मराठी तर त्याला मारून नाही येणार. त्याला आपण प्रेमाने की अरे बोलून बघ. माझ्याकडे काम करणाऱ्या ज्या बाया आहेत त्या सगळ्या हिंदी बोलणाऱ्या आहेत, पण मी त्यांच्याशी मराठी बोलते. मग त्या मला म्हणतात भाभी हमको समजता है बोल नहीं सकते. म्हटलं समजतंय हेच काय कमी आहे, तुम्ही हिंदी बोला मी मराठीत बोलते.
मग हळूहळू त्यांना यायला लागते. म्हणजे शेवटी ह्या गोष्टी सगळ्या प्रेमाने करण्याच्या आहेत. मारून मी धाक तर दाखवून मी तर ताई नेहमी सांगत असते की शिका तुम्ही, मराठी तेवढी अवघड नाहीये. तुमच्या भाषेपेक्षा आमची भाषा नक्कीच हो. सोपी आहे समजायला, आणि समजते त्यांना. बरोबर आहे, तुम्ही आपण म्हणाला तसं समजते, परंतु बोलता येत नाही. प्रयत्न करा, मोडकी तोडकी का होईना बोला, असं आपण त्यांना नक्कीच आग्रह धरायलाच पाहिजे. अगदी अगदी. छान वाटलं ताई, धन्यवाद. धन्यवाद. विजय ते एकूणच छान झाला कार्यक्रम. अरे वा, खूप छान तुम्ही आहात का? अरे वा, खूप छान आहे. वाटलं. म्हणजे तुम्ही बोलावलं तुम्ही येणार नाही म्हणजे कमाल आहे. हो, खरंय. नाही. हा, नाही, अनायसे माहित होतं. हो, म्हटलं चला, मी पूर्वीपासूनच आहे इथे. अच्छा. मला फार नवीन माहिती मिळाली की काटोलला सरस्वती मंदिर आहे, मला माहितच हो. नव्हतं. हे आज तुम्ही पहिल्यांदा सांगितलं. इतक्यांदा गेलो आहे काटोलला. कधी तर वामन इंगळे आपले हो. कथाकार कादंबरीकार होते, त्यांना भेटायला मी जायचा. अजून एक दोघं जण होते, तो बंड वगैरे. आणि बँकेत लागायच्या अगोदर मी तिथे एका शाळेत इंटरव्ह्यूला सुद्धा गेलो होतो. अच्छा. आणि अगोदरच सिलेक्शन झालं होतं तिथल्या कॉलेज. पण तिथे कुठं सरस्वती आणि आणखी एक दोन मंदिरं आहेत म्हणतात. आणि एक हे सरस्वती विश्वेश्वराचं मंदिर आहे हा, तिथे. विश्वेश्वराचं. आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे म्हणतात हे हम्म. सरस्वतीचं. एवढं मला माहित आहे, पण त्याची पूर्ण काही माहिती मला वाटलं असेल काहीतरी. पण आता तुम्ही त्याचं महत्व सांगितलं आणि मी तुमच्या खूप वर्षांपूर्वी पाहिलंय ते मंदिर. आता परत एकदा जाऊन हा, बघायचंय मला. आणि विशेष म्हणजे तुमची आवड असणारच आहे, कारण त्याला आवड म्हणजे सासरे बुवांनी बरंच काही केलं आहे म्हणतात ना तिथे, त्यामुळे ते करावंच लागेल. दुसरं असं, या सरस्वती माता सरस्वतीच्या निमित्ताने जे मराठी भाषेबद्दल जे मांडलं ना, ते खूप सुरेख झालंय. कविता तर होतीच, पण हे खूप सुरेख झालं. मराठीमध्ये आता काय काही काही गोष्टी पर्याय नाही राहिला. आपण बाकी आपल्या याच्यात बघतो ना की काही काही, आता तुम्ही जो शब्द सांगितला ऍप्सला, नाही कोणीच नाही वापरणार तो. किती नाही, वर्ष जाऊ द्या, नाही वापरणार तो. नाही. आपल्यामध्ये सुद्धा एस्टॅब्लिशमेंट, आस्थापना वगैरे हे कुठं आपण वापरतो? आपण सरळ कॅशियर म्हणतो, बँकेमध्ये होतो तर रोकडिया थोडंच म्हणतो, हो, कॅशला रोकड थोडंच म्हणतो. नाही तर हे म्हणत. रिसीट वगैरे हे तर आता शब्द रुळलेले आहेत, त्याला काही पण ते उपाय शब्द नाही. निदान माहीत असले पाहिजे. ना, माहीत पण असले. माहीत असायला पाहिजे माहीत आणि असायला तो एक हवे. प्रयत्न म्हणजे करा. मग काय, ज्या ठिकाणी गरज आहे अगदी तसंच हा, लिहिता आलं पाहिजे. या निमित्ताने एक मी प्रसंग सांगतो, एक गंमत वाटेल. 2 मिनिटात. एकदा मी आपल्या अमरावतीच्या अंबादेवी रोडवर एका कापडाच्या दुकानात गेलो. आणि कापडाच्या दुकानात गेल्यानंतर त्या गृहस्थाला म्हटलं, का हो तुम्ही कापड ठेवतात, आयते कपडे नाही ठेवत का म्हटलं तुम्ही? आयते काय? म्हटल्यावर त्यानं माझ्याकडे असं खालून वरपर्यंत पाहिलं. म्हणजे सर तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी इथं स्टेट बँकेला आहे. तर बापरे, म्हणे किती वर्षानंतर हा शब्द मी ऐकला म्हणे. 35-40 वर्षानंतर सारी माणसं जी माझ्या दुकानात यायची, आयते कपडेच म्हणायची म्हणे. आता आपण रेडीमेड म्हणतो म्हणे हो. त्याला. पण म्हटलं अरे यार, मी अशुद्ध नाही, तुम्ही अशुद्ध नाही बोलले म्हणे, खूप चांगलं बोलले. खरंच त्यानं आहे. मला टेबल दिला, चहा बोलावला. मला इतका आनंद झाला म्हणे का इतक्या वर्षानंतर मी हा शब्द ऐकतो आहे, मी खरंच. विसरणार नाही म्हणे तुम्हाला. हा असा एक प्रसंग, म्हणजे एखाद्या शब्दामुळं कसं कळतं. असे बरेच शब्द आहेत की आपल्याला ते माहीत नसतात. आणि प्रांतवार जी आपली भाषा रचना आहे त्याच्यामध्ये बदल आहे की हम्म. आपल्याला अहिराणीचे बरेच शब्द कळत नाही, कोकणातले नाही कळत, गोव्यातले नाही कळत. पण आपण जर प्रयत्न केला आणि शिकून घेतलं तर ते प्रत्येकानं थोडंफार शिकायला पाहिजे असं मला वाटतं. हा जो एक तुम्ही विचार मांडला या निमित्तानं, हा खूप चांगला मांडला ना. सरस्वतीबद्दल त्यांची जी काही रूप आहेत, शारदा आहे किंवा वैष्णव देवी आहे, ही सगळी आपली सरस्वती माता नदी आहे, ही सगळी त्यांची रूपं आहेत असं मला वाटतं. ही त्यांचीच रूपं आहेत. हो. पण त्यांचा जो काही असा अभ्यास व्हायला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी असं फारसं झालेलं दिसत नाही. ते असेल त्या याच्यामध्ये आपल्या ऋषीमुनींनी भरपूर लिहून ठेवलेलं आहे. पण तरीही बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्ञात नाहीत. आज तुमच्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला कळल्या. आपण काय नुसती घोकमपट्टी करतोय ते त्यांच्या सरस्वती वंदनाची वगैरे वगैरे. पण त्याचा जो अर्थ आहे काय आहे हे, तर हा विषय फार गहन आहे, मोठा आहे. थोडक्यात तुम्ही मांडला, तो चांगला मांडला, मला आवडलं. ऋताताईचं धन्यवाद. अभिनंदन करायला पाहिजे की ते फार चांगले कार्यक्रम ठेवत आहेत हो, यावेळेला. खरंच तर चांगले कार्यक्रम ठीक आहे, होतात. धन्यवाद.
सुषमा. हा विजयाताई, तुम्हाला नमस्कार. तुमच्यामुळे आज ही छान संधी मिळाली, मला छान संवाद साधता आला. ते आम्हाला खूप छान माहिती मिळाली, ती मंदिरं वगैरे सगळे याची पण माहिती मिळाली. आणि काटोलचं मध्ये मी बघितलं, आम्ही काटोलला होतो, 5 वर्ष होतो काटोलला. हो हो. हा, आणि पण त्याच्याशी तुम्ही संबंधित आहे हे नव्हतं माहिती ना. अच्छा. माझे सासरे फार धडपडे होते. ते विश्वेश्वर मंदिर आणि तिथलं जे वाचनालय आहे त्याचं त्यांनी खूप काम केलं ते वाचनालयाचं. अच्छा अच्छा. हम्म. चला, वेळ झाली यांची. हो. चला, परत भेटूया कधी. हो. काटोल म्हणजे नागपूर जवळचं का ताई? हो, हा, नागपूर काटोल, हो, नागपूर. नागपूर जवळचं. इथेच आम्ही